नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC GK अकॅडमीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे MPSC परीक्षेमध्ये मागील वर्षी विचारलेले 30 अति महत्त्वाचे प्रश्न. या प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. सोबत बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून MPSC GK अकॅडमीच्या नवीन व्हिडिओजचे अपडेट्स तुम्हाला रेग्युलरली भेटून जातील. तर चला मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, विजोड पद ओळखा. खाली ज्या 5 संख्या आहेत 36, 81, 16, 64 आणि 72 यातील विजोड म्हणजे वेगळे पद ओळखायचे आहे तुम्हाला. जर तुम्ही नीट इथे बघितलं तर 6 चा वर्ग 36 आहे, 9 चा वर्ग 81 आहे, 4 चा वर्ग 16 आहे, 8 चा वर्ग 64 आहे. पण बघा इथे 72 हा कुठल्याही संख्येचा वर्ग नाही आहे, म्हणून इथे ऑप्शन सी 72 हे एक विजोड पद, हे एक वेगळे पद आहे या 5 पैकी. प्रश्न क्रमांक 2 बघा काय केले. 4951 रुपयात 20 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा येऊ शकतील? 4951 रुपयात 20 रुपयांच्या म्हणजे भागिले 20 करायला लागेल आपल्याला इथे. तर बघा इथे भाग घालवला आपण तर 247.50 उत्तर येईल आपलं. ठीक आहे. 247 म्हणजे काय, 247.50 म्हणजे काय, जास्तीत जास्त आपण ऑप्शन सी 247 20 रुपयांच्या नोटा येऊ शकतील 4951 रुपयात. कळलं का तुम्हाला? नसेल कळलं तर मला सांगा, मी पुन्हा एकदा हा प्रश्न एक्सप्लेन करेन. बघा प्रश्न क्रमांक 3 IMP प्रश्न आहे बघा. चंद्रयान 2 च्या लँडरचा संपर्क किती किलोमीटर पासून तुटला? चंद्रयान 2 चा लँडर, तर चंद्रयान 2 च्या लँडरचा संपर्क हा फक्त चंद्रावर लँड व्हायच्या 2.1 किलोमीटर पूर्वी तुटलं होतं. ठीक आहे. तसंच बघा चंद्रयान 2 चा जो लँडर होता त्याचं नाव काय आहे? तुम्हाला माहिती असेल तर चंद्रयान 2 च्या लँडरचं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 4 बघा. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? महाराष्ट्रातील विचारले तर बघा महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे पुणे मुंबई विद्यापीठ. 1856 ला स्थापना झाली होती मुंबई विद्यापीठाची. हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते? पंचतारांकित हॉटेल महाराष्ट्रातील आहे ऑप्शन बी ताजमहाल. लक्षात ठेवा, ऑप्शन बी ताजमहाल हे भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल आहे. 6वा प्रश्न काय बघा. 1857च्या उठावाला पहिले स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधले आहे? 57च्या उठावाला पहिले स्वातंत्र्य युद्ध असं संबोधलं होतं वि.दा. सावरकर यांनी. ऑप्शन बी. 7वा प्रश्न काय बघा. ग्रँड ट्रक रोड कोणत्या शहरांना जोडतो? ग्रँड ट्रक रोड जोडतो ऑप्शन डी दिल्ली कोलकाता या 2 शहरांना जोडतो ग्रँड ट्रक रोड. प्रश्न क्रमांक 8 काय बघा. घाशीराम कोतवाल हे नाटक कोणी लिहिले? घाशीराम कोतवाल हे नाटक आलेलं 1972 ला आणि हे नाटक कोणी लिहिलं आहे तर ऑप्शन सी विजय तेंडुलकर यांनी. नसेल माहिती तर पटकन लिहून घ्या. चला, घाशीराम कोतवाल हे 1972 ला आलेले नाटक विजय तेंडुलकर यांनी लिहिले होते. प्रश्न क्रमांक 9 काय बघा. स्टेट बँक ऑफ इंडियाचे अगोदरचे नाव काय होते? स्टेट बँक ऑफ इंडियाला अगोदर इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. ऑप्शन बी. स्टेट बँक ऑफ इंडियाला आधी इम्पेरियल बँक ऑफ इंडिया असे ओळखले जात असे. प्रश्न क्रमांक 10 बघा. MRI चे पूर्ण रूप काय आहे? MRI बघू शकता तुम्ही MRI कसं केलं जातं. तर त्या MRI चं फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का? तर MRI चं फुल फॉर्म आहे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज. ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 11 कडे वळूया. तो अभ्यास करत असेल या वाक्यातील काळ ओळखायचा आहे तुम्हाला. तो अभ्यास करत असेल तर बघा हे काय येईल? अपूर्ण भविष्य काळ येईल. तो अभ्यास करत असेल तर हे अपूर्ण भविष्य काळ आहे. बघा 12वा प्रश्न काय दिलाय. शेतमाल बाजाराच्या सुधारांसाठी टिंब समिती नेमली होती. शेतमाल बाजारांच्या सुधारासाठी कोणती समिती नेमली होती? तर ऑप्शन सी अशोक मेहता समिती नेमली गेली होती. बघा विद्यार्थी मित्रांनो, पंचायत राज व्यवस्थेत अनेक कमतरता निर्माण झाल्या होत्या त्या काळात. त्या कमतरता दूर करण्यासाठी अशोक मेहता समिती 1977 मध्ये स्थापन करण्यात आली होती. आता असं देखील विचारतील की अशोक मेहता समिती का स्थापन करण्यात आली होती किंवा अशोक मेहता समिती केव्हा स्थापन करण्यात आली होती? ठीक आहे. तर आता अशोक मेहता समितीबद्दल तुमचे सर्व डाऊट्स इथे क्लिअर झाले असतील. प्रश्न क्रमांक 13 बघा काय दिलाय. 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? 52 दरवाजांचे शहर म्हणून ऑप्शन डी औरंगाबाद हे शहर ओळखले जाते. ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 14 बघा काय दिलाय.
राष्ट्रपती आपला राजीनामा टिंब यांच्याकडे सादर करतात. तर बघा राष्ट्रपती हा आपला राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देतात. आणि बघा उपराष्ट्रपतीला राजीनामा द्यायचा असेल तर तो देतो राष्ट्रपतीला. ठीक आहे, राष्ट्रपती देतो उपराष्ट्रपतीकडे आणि उपराष्ट्रपती देतो राष्ट्रपतीकडे. बघा नेक्स्ट काय प्रश्न, रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर बघा रक्तातील तांबड्या पेशींचे नाश होणे हे मलेरिया, ऑप्शन सी मलेरिया या रोगाचे लक्षण आहे, लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न काय दिलाय, प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी बांगलादेशचे चलन कोणते आहे? बांगलादेश या देशाचे चलन आहे टका. टका, ठीक आहे, हे बांगलादेशचे चलन आहे, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 17 बघा काय दिले, जेव्हा 1947 मध्ये भारत देशाला स्वातंत्र्य भेटले तेव्हा भारताची लोकसंख्या किती होती माहिती आहे का तुम्हाला? 1947 ला. तर बघा तेव्हा भारताची लोकसंख्या ही फक्त 33 करोड एवढीच होती. 33 करोड होती भारताची लोकसंख्या. तर बघा आज 2022 मध्ये भारताची लोकसंख्या ही 135 करोडच्या आसपास आहे. बघा मागच्या वर्षी 2021 मध्ये जनगणना होणार होती, त्यानुसार आपल्याला कळलं असतं की किती लोकसंख्या आहे आपल्या भारतामध्ये, पण कोविडमुळे ती काही जनगणना झाली नाही. कदाचित ती जनगणना ह्या वर्षी किंवा पुढल्या वर्षी होईल, मग त्यानंतर आपल्याला समजेल की एक्झॅक्ट आपल्या भारतामध्ये किती जनसंख्या आहे आता. प्रश्न क्रमांक 18 बघा काय दिलाय, मृत समुद्राची क्षारता टिंब टक्के आहे. मृत समुद्राची क्षारता, मृत समुद्र ज्याला डेड सी असं देखील म्हटलं जातं, तर बघा मृत समुद्राची क्षारता ही 210% आहे. 210% ही खूप जास्त क्षारता होते. एवढ्या क्षारतेमुळे त्या समुद्रामध्ये कोणत्याही प्रकारचं मासा नाहीये, एकही प्रकारचा फिश नाही आहे. ठीक आहे, कारण कोणत्याही प्रकारचं फिश या पाण्यामध्ये जगत नाही. ओके, आणि कुठे आहे हे मृत समुद्र माहिती आहे का तुम्हाला? तर हे दक्षिण पश्चिम आशियातील इस्रायल, बघा इस्रायल इथे आहे, आणि जॉर्डन या दोन देशांदरम्यान असलेले खाऱ्या पाण्याचे तलाव आहे. त्याला डेड सी असं देखील म्हटलं जातं, ज्याची हा टोटल तलाव किंवा हा डेड सी समुद्र हा 605 चौरस किलोमीटर एरियामध्ये पसरलेला आहे. ठीक आहे, 210% याची क्षारता आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा काय दिलंय, महत्वाचा प्रश्न आहे हा देखील. खालीलपैकी भारतातील वाळवंट कोणते आहे? बघा सहारा, थार, गोबी आणि कलहरी 4 ऑप्शन आहेत. तर बघा भारतातील वाळवंट आहे थार वाळवंट. हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे. जे वाळवंट जवळजवळ 2 लाख चौरस किलोमीटर एरियामध्ये पसरलेले आहे. राजस्थानमध्ये आहे. यातील 85% भाग आहे ना हा भारतामध्ये आहे, इंडिया. ठीक आहे, आणि यातील 15% भाग आहे ना तो पाकिस्तानमध्ये आहे. ठीक आहे, थार वाळवंट लक्षात ठेवा, भारतातील सर्वात मोठे वाळवंट. बघा नेक्स्ट काय प्रश्न, खालीलपैकी विषम शहर ओळखा. विषम म्हणजे वेगळे शहर. पर्याय काय आहेत बघा, कोल्हापूर, भोपाळ, नागपूर आणि नाशिक. काय उत्तर येईल? तर बघा भोपाळ इथे उत्तर येईल, कारण भोपाळ हे मध्य प्रदेशमध्ये आहे. तर बघा कोल्हापूर, नागपूर आणि नाशिक हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. भोपाळ इथे विषम शहर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, बिहार राज्य बंगाल राज्यापासून वेगळे कधी करण्यात आले होते? हा बघा बिहार इथे आहे, जो की पहिला बंगाल, ठीक आहे, बंगाल राज्याचाच एक भाग होता. तर हा कधी वेगळं करण्यात आलं होतं? तर बघा 1912 ला हे बंगालपासून वेगळं करण्यात आलं होतं बिहारला. आणि नंतर बिहारला पण वेगळं करून बिहारपासून एक वेगळं राज्य बनवण्यात आलं होतं, ते म्हणजे झारखंड. झारखंड पहिले झारखंड आणि बिहार एकच होते. नंतर काही मला असं वाटतं सन 2000च्या आसपास झारखंड बिहारमधून वेगळं करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 22 काय बघा, फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते असते? फुफ्फुस, आपले जे फुफ्फुस असतात त्याचे मुख्य कार्य काय असतं? तर बघा ऑक्सिजन घेऊन रक्तप्रवाह स्थानांतरित करणे हे आपल्या फुफ्फुसांचे मुख्य कार्य असतं. काय? ऑक्सिजन घेऊन रक्तप्रवाहात स्थानांतरित करणे हे फुफ्फुसाचे मुख्य कार्य असते. बघा प्रश्न क्रमांक 23 काय दिलाय, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती असते? IMP क्वेश्चन आहे, मागच्या वर्षी विचारला गेला होता. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे न्यूरॉन, ज्याला मराठीमध्ये चेतापेशी असं म्हटलं जातं. न्यूरॉन, चेतापेशी, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी. प्रश्न क्रमांक 24 कडे आता वळूया. 2019 मध्ये टिंबव्या लोकसभेची निवडणूक झाली होती, जी 2019 ला झाली, नुकताच झालेली 2019ची. ही कितवी निवडणूक होती? लोकसभेची निवडणूक होती. तर बघा ही ऑप्शन ए 17व्या लोकसभेची निवडणूक झाली होती 2019 मध्ये. बघा या निवडणुकीमध्ये म्हणजे 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने 303 जागा जिंकल्या. ठीक आहे,
आणि एकूण मतदानापैकी 37.3% मते ही बीजेपी पक्षाला भेटली होती, तर काँग्रेसला 21.5% लोकांनी मत दिलं होतं. ठीक आहे, ह्या गोष्टी देखील तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 25 कडे आता वळूया. 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी टिंब यांना अध्यक्षपदी नियुक्त केले होते. कोणाला नियुक्त केले होते माहिती आहे का तुम्हाला? आता बघा, भास्करराव जाधव यांना नियुक्त केले गेले होत्या. आणि दुसरा देखील प्रश्न एक नेहमी विचारला जातो की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? प्रश्न क्रमांक 26 काय बघा. महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखाली क्षेत्र टिंब या विभागात आहे. बघा, महाराष्ट्राला 6 विभागामध्ये डिवाइड केलेलं आहे, तर त्यात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र कोणते आहे? तर बघा, ऑप्शन सी मराठवाडा. ठीक आहे, मराठवाड्यामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात? तर औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड. ठीक आहे, हे सगळे जिल्हे हे मराठवाड्यामध्ये येतात. सर्वात कमी वनाखालील क्षेत्र मराठवाडा. पुढचा प्रश्न काय बघा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश मोठ्या प्रमाणात कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर सर्वात कमी जंगल प्रदेश आपण बघितला मराठवाडा, आणि सर्वात जास्त आहे विदर्भामध्ये. ऑप्शन सी विदर्भामध्ये. विदर्भामध्ये एकूण 11 जिल्हे आहेत. 11 जिल्हे कोणते कोणते? तर यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया असे एकूण 11 जिल्हे आहेत विदर्भामध्ये. सर्वात जास्त जंगल क्षेत्र म्हटलं की विदर्भ, आणि सर्वात कमी जंगल क्षेत्र म्हटलं की मराठवाडा. क्लिअर? पुढचा प्रश्न काय बघा. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? आता आपण बघितलं मराठवाडा डिव्हिजन जो आहे ज्याच्यामध्ये सर्वात कमी जंगल क्षेत्र आहे. ठीक आहे, वनक्षेत्र आहे. पण त्या मराठवाड्यामधील कुठल्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे माहिती आहे का तुम्हाला? तर बघा, लातूरमध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे. ऑप्शन ए लातूरमध्ये. बघा, नेक्स्ट काय प्रश्न. रॉस्कोमॉस कोणत्या देशाची अंतराळ संस्था आहे? जशी आपली अंतराळ संस्था आहे इस्रो, तशी रॉस्कोमॉस ही कोणत्या देशाची अंतराळ संस्था आहे माहिती आहे का तुम्हाला? तर बघा, ही रशिया या देशाची अंतराळ संस्था आहे. खूप ॲडव्हान्स अंतराळ संस्था आहे ही रशियाची. रॉस्कोमॉस रशियाची अंतराळ संस्था, ज्याची स्थापना झाली होती 25 फेब्रुवारी 1992ला. मुख्यालय कुठे आहे? तर रशियाच्या मॉस्कोमध्ये याचं मुख्यालय आहे. आणि रॉस्कोमॉसचे अध्यक्ष आहेत दिमित्री रोगोजिन. ठीक आहे, रोगोजिन. चला, आजचा शेवटचा प्रश्न काय आहे बघा. जगातील दुसरा सर्वात उंच पर्वत कोणता आहे? आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की जगातील सर्वात उंच पर्वत आहे माउंट एव्हरेस्ट. 8,849 मीटर एवढी याची हाईट आहे. पण जगातील दुसरा सर्वात उंच पर्वत कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला? तर तो आहे K2. ऑप्शन बी K2, ज्याची उंची 8,611 मीटर एवढी आहे. ओके, तर बघा, MPSC परीक्षेसंबंधीचे आपण 30 महत्त्वाचे प्रश्न बघितले. या 30 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत बघा, क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणाला भारतरत्न मिळाले नाही आहे? बघा, 4 पर्याय आहेत. CV रमण, लता मंगेशकर, मेजर ध्यानचंद आणि सचिन तेंडुलकर. बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल तर प्लीज खाली कमेंट करून सांगा. नसेल माहिती तर या प्रश्नाचं उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईन. पण माहिती असेल तर प्रश्नाचं उत्तर कमेंट करून नक्की सांगा. बघा, जे प्रश्न मी आपल्या या चॅनलवर घेतो हे सर्व प्रश्न तुम्हाला mpscgk.com या आपल्या वेबसाईटवर भेटून जातील. तिथून तुम्ही हे सर्व प्रश्न पाहू शकता. ठीक आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबत बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स रेग्युलरली भेटून जातील. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया MPSC GK अकॅडमीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.